मी स्वतः कसा अभ्यास केला आहे आणि तुम्ही कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं जे लेखी परीक्षा आहे त्याबद्दल तुम्ही सर्वात अगोदर चांगले पुस्तकं तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे। कारण की चांगले पुस्तकं जर असतील तर तुम्ही विदाऊट क्लास सुद्धा पोस्ट काढू शकता। येणाऱ्या पोलीस भरतीच्या मेरिटमध्ये तुमचं नाव असू शकतं। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला नक्की पुस्तकं कोणते असले पाहिजे? पोलीस भरतीची परीक्षा ही विद्यार्थी मित्रांनो 100 मार्काची असते आणि आपल्याला 90 मिनिटे वेळ असतो। त्या 90 मिनिटामध्ये आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स प्रश्न असतात। तर आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारणार 1 अंडरलाईन आणि खाली 4 आपल्याला पर्याय असणार। त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वाचन आणि रिव्हिजनचा सराव करून आपल्याला गोल करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विषय मग कोणकोणते असणार आहेत? तर विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीके असते मित्रांनो, सामान्य अध्ययन। त्याच्यामध्ये मग इतिहास, भूगोल, अजून परत बरेचसे विषय असतात ते आपल्याला त्यात करंट अफेअर असते। ह्या सर्व गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो, वाचायचं कसं? वाचनाची तुम्हाला एक 6 ते 8 तास सवय असणं गरजेचं आहे। वाचनासाठी तुम्ही एक तर जवळची कुठेतरी लायब्ररी जॉईन करा किंवा घरी करत असाल तर पण डिस्टर्बन्स नको। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही माणसाच्या मेंदूची क्षमता ही 1 तासाची असते। त्यामुळे 1 तास कमीत कमी वाचल्यानंतर तुम्ही थोडासा 5 मिनटं 3-4 मिनटं गॅप घेऊन पाणी प्या, कॉफी प्या आणि परत अभ्यासाला बसा। अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलचा जास्त यूज करू नका। त्यासोबत तुम्ही कॉफी वगैरे घेऊन जात जावा, कारण कॉफीने थोडंसं आपल्या मेंदूला चालना भेटते आणि तुम्ही थोडासा फोकस आपला चांगला राहतो। त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, मेडिटेशन करा। वाचण्या अगोदर कमीत कमी 5 ते 10 मिनटं तुम्ही शांत बसा आणि पुस्तक हातामध्ये घ्या। विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकं मग कोणकोणते वापरायचे आपण? तर मराठी व्याकरणसाठी आपल्या पोलीस भरतीला फेमस बाळासाहेब शिंदे सरांचा एकदम बेस्ट आहे। गणित हा स्कोरिंग, गणित आणि बुद्धिमत्ता हे स्कोरिंग विषय आहेत। पंढरीनाथ राणे सरांचं गणित आणि बुद्धिमत्तासाठी आणि सतीश सरांचं खूप चांगलं पुस्तक आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस करा। त्यातून तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला हे करा। पण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही गणितासाठी क्लास लावून घ्या, कारण की गणित हा विषय कसा आहे, थोडासा समजण्यास कठीण आहे। त्यामुळे थोडासा क्लास वगैरे केले तर त्याचा नक्कीच फायदा होतो। क्लासने विद्यार्थी मित्रांनो फायदा होतो, आपल्याला क्लासने समजतं की नक्की वाचायचं कसं। हे क्लासमध्ये सगळं तुम्हाला चांगला जो क्लास आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा क्लास लावून घ्या। त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीचा अभ्यास करताना ज्याही वेळेस तुम्ही रोजगार संदर्भ, सकाळ वगैरे असे जे काही पेपर वाचणार आहेत, तर त्यातला जे महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या महत्त्वाच्या हेडिंग आहेत त्या डायरेक्ट नोट डाऊन करून घ्यायच्या तुमच्या रजिस्टरमध्ये। एक रजिस्टर काढायचं, त्यात ते महत्त्वाचे मुद्दे लिहून टाकायचे आणि एक्झामच्या अगोदर फक्त ते रजिस्टर वाटायचं। पुस्तकांचं वाचन नक्की कसं केलं पाहिजे? आता विद्यार्थी मित्रांनो, समजा आपल्याला मराठी विषय आपण घेतला, तो तुमचा आवडीचा विषय आहे, बरोबर, तुम्ही घेतला। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट रीडिंग करणार आहात त्यावेळेस पुस्तक फक्त वाचायचं, दुसरं काहीच करायचं नाही। माझ्या लक्षात बसतंय का किंवा त्याला रेषा मारायच्या नाही, त्याच्या नोट्स काढायचे नाही, काहीच नाही। फर्स्ट रीडिंग ही एकदम अशी नॉर्मल वाचायची विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर येते सेकंड रीडिंग। सेकंड रीडिंगला तुमच्या हातामध्ये पेन पाहिजे आणि तुम्हाला जे वाटतंय महत्त्वाचं त्यात त्याला अंडरलाईन करत चला। आणि थर्ड रीडिंगला मित्रांनो, थर्ड रीडिंग करण्या अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिका संच तुमच्या जवळ ठेवायचा आहे। प्रश्नपत्रिका संच वाचायचा आणि पाहायचं कोणत्या मुद्द्यावर आपल्याला प्रश्न सतत येऊ राहिला आहे। समज मराठीमध्ये बरेचसे आपले जे हे आहेत विषय आहेत त्याला फोकस करायचं आहे। उदाहरणार्थ म्हणजे कसं, वर्णमाला आहे, सतत वर्णमालेवर प्रश्न असेल तर त्याला लगेच अंडरलाईन करायची। प्रयोग आहे, प्रयोग आले असेल तर लगेच प्रयोग फोकसले त्याला लगेच हे करायचं, बाबा हा प्रश्न सतत येतोय। आणि विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी असे 20 प्रश्न असतात, ते कंपल्सरी रिपीट होतात। मग त्यामुळे आपला रिपीट होणारा प्रश्न आपला गेलाच नाही, तोंडपाठ। आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणमध्ये बेसिक गोष्टी ह्या तोंडपाठच असलं गरजेचं आहे। मराठी व्याकरण हे तोंडपाठच करायचं, नुसतं वाचून काही होणार नाही, कारण की कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे। आता नंतर मराठीचं असं आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपण आता गणिताकडे येऊया। गणिताचा अभ्यास कसा करायचा? विद्यार्थी मित्रांनो, गणिताला लागतो प्रॉपर सराव। गणित हा सरावाचा विषय। तुम्हाला कितीही अवघड गेला तरी गणिताचा दररोज 1 तास का होईना, कमीत कमी 1 तास सराव करायचा म्हणजे करायचा। गणितासाठी सतीश सरांचं, पंढरनाथ राणे सरांचं पुस्तक खूप चांगलं आहे। ते पुस्तक विद्यार्थी मित्रांनो एवढं रेफर करा की पुस्तक पान नंबर सहज तुम्हाला असं एकदम ओळखीचं वाटलं पाहिजे। पूर्ण पुस्तक असं हाताखालनं घाला। दररोज 1 तास पुस्तक गणिताला घ्यायचं। गणित खूप इम्पॉर्टंट आहे, कारण गणितामध्ये जर मार्क आपल्याला कमी पडले तर आपला मित्रांनो स्कोर खूप कमी येतो। बुद्धिमत्तासाठी विद्यार्थी मित्रांनो, एखादं चांगलं मार्केटमधलं पुस्तक उचला, त्याच्यामधलं जे काही फेमस असेल आणि त्याच्यामधून तुम्ही अभ्यास करीत चला। त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला चालू घडामोडीसाठी तुम्ही मॅगझिन्स वाचा, न्यूजपेपर्स वाचा।
आणि त्यामध्ये अजून एक महत्त्वाचं मी सांगतो, माझा अनुभव, तुम्ही रोजगार नोकरी संदर्भ पेपर कंपल्सरी घ्यायचा म्हणजे घ्यायचा आणि वाचत राहायचं. इतिहास, भूगोल हे जे आहे सामान्य अध्ययनासाठी तुमच्याकडे नोबेलचा ठोकळा असणं गरजेचं आहे. आता एक नवीन पुस्तक आलेलं आहे विठ्ठल बडे सरांचं पोलीस भरतीसाठी. खूप चांगलं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यात प्रश्नपत्रिका आणि चांगलं कशामुळे, कारण की प्रश्न दिला आहे आणि खाली त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि पोलीस भरतीला हा प्रश्न किती वेळा आलेला आहे हे पण त्यांनी दिलेलं आहे. कोणता प्रश्न रिपीट होतोय, म्हणजे तुम्हाला आयतं स्टडी मटेरियल मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, फोकसली डेडिकेशननी अभ्यास करायचा आहे. तुम्हाला तुमचं नियोजन करता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आता समज तुमच्याकडे 8 तास आहेत तर मग तुम्ही कोणत्या विषयाला किती द्यायचं. जर तुमचा विषय एखादा पक्का असेल तर तुम्ही तो विषय जास्त फोकस करायचा नाही, त्याला फक्त 1च तास आपलं रिव्हिजन मारत चालायचं. उदाहरणार्थ तुमचं मराठी व्याकरण पक्का आहे तर मराठी व्याकरणाला तुम्ही जास्त फोकस करायचं नाही, फक्त त्याला वाचून करायचं, रिव्हिजन द्यायची. फक्त आउट ऑफ माइंड जाऊन द्यायचं नाही, त्याच्यावर फक्त लक्ष द्यायचं. पण मी सांगेल, माझा अनुभव आहे, गणिताला तुम्ही जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे. गणित आणि बुद्धिमत्ता हे स्कोरिंग विषय आहेत. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पेपर आहे तो 100 मार्काचा असतो आणि आपल्याला मेरिटमध्ये बसण्यासाठी कमीत कमी 90 मार्क पाडणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला असे कोणते विषय आहेत की ते आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळवून देऊ शकतात. त्यात पहिला विषय आहे आपला मराठी व्याकरण, जो सगळ्याचाच आवडता असतो कारण आपली मातृभाषा मराठी आहे. 25 मार्काला असतो. त्यासोबत गणित बुद्धिमत्ता, गणित 25 मार्काला. तुमचा सिलेबस कवर फक्त इथंच होतोय. इकडे बघा, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इथंच तुम्हाला 75 मार्क मिळणार आहेत. त्यामुळे इथं प्रॉपर फोकस करायचा आहे. जास्तीत जास्त इथंच वेळ तुम्हाला हे करायचा आहे. आणि जे जीके आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला सतत तुम्ही रिव्हिजन देत चालायचे आहे. पण महत्त्वाचं 75 मार्क हे तुमच्या हातामधले आहेत, याला तुम्ही जास्त फोकस करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला तुमची जागा एक जर फिक्स करायची असेल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन एकदम प्रॉपर असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एकच विषय आवडत असेल तर तुम्ही तोच विषय वाचत बसायचा नाही. उदाहरणार्थ तुम्हाला विज्ञान आवडतोय तर विज्ञान किती मार्काला विचारलं जाणार आहे, भारताचं भूगोल विज्ञान 1-1, 2-2 मार्काला ते विकलं जातं. तिथं जास्त टाइम घालायचा नाही. तर तुम्ही आपला फोकस कुठं केला पाहिजे, जिथं आपल्याला जास्त स्कोरिंग सब्जेक्ट होणार आहे, मराठी तोंडपाठ करून टाका. गणित बुद्धिमत्तावर पकड मिळवा. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, वाचनामध्ये सतत तुम्हाला रिव्हिजन हा खूप मोठा फॅक्टर आहे. जर तुम्ही वाचनामध्ये रिव्हिजन जर दिल्या नाही तर तुम्ही वाचल्याला विसरून जातं. त्यामुळे रिव्हिजन देत राहायचं आणि पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असताना दररोज एक का होईना टाईम लावून प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडायची आहे. असं समजा की मी एक्झाम सेंटरमध्ये आहे आणि दररोज तुम्ही ते प्रश्न सोडीत चाला आणि जो प्रश्न तुम्हाला सतत चुकत आहे तो लिहून ठेवत जा. आता चुकला लिहून ठेवा, परत चुकला लिहून ठेवा. अशी सतत तुम्ही प्रॅक्टिस करत चला. दररोज 7 ते 8 असा अभ्यास करा डेडिकेशनने की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये एक जागा माझी फिक्स करून टाका की एक जागा माझी आहे. जागा समज जर 100 असतील तर 99 जागा राहिल्या, कारण एक जागा माझी आहे. जर असा डेडिकेशनने तुम्ही जर अभ्यास केला तर मी सांगतो येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमची लिस्टमध्ये नाव 100% असणार आहे. त्यासोबत अजून तुम्हाला मी सांगतो, जे काही विषय आहेत जीकेमध्ये, इतिहास झालं, भूगोल झालं महाराष्ट्राचा, तर याला 7-7 गुण असतात. त्यामुळे याला आहे ना थोडंसं वेटेज आहे ना त्या विषयाप्रमाणे जायचं. वाचताना थोडं लक्षपूर्वक वाचायचं. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही दररोज 6 ते 8 तास जर अभ्यास करत असाल तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की 2 तास मराठी व्याकरण, 2 तास बुद्धिमत्ता, 2 तास गणित आणि 2 तास जीके असा अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला जे छोटे छोटे आपले विषय आहेत, विज्ञान, भारताचा भूगोल वगैरे, करंट अफेअर वगैरे, हे पण त्यासोबत तुम्हाला थोडं थोडं घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे. आणि कमीत कमी 2 महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या सिलेबसला म्हणजे बऱ्याचशा रिव्हिजन होतील आणि तुमचा जो अभ्यासावरला जी पकड आहे ती बऱ्यापैकी चांगली होत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानामध्ये तुम्हाला प्राणी व वनस्पती, रोग व जीवनसत्वे याचा पण अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच शास्त्रज्ञ, मूलद्रव्य, संज्ञा, ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला थोडंसं नजर मारून जायची आहे. कारण की तुम्हाला पोलीस भरतीला जो सिलेबस आहे हा एकदम खूप मोठा आहे. त्यामुळे कोणताही प्रश्न पडू शकतो आणि कोणत्याही सब्जेक्टवर तुम्हाला प्रश्न ते विचारू शकतात. त्यामुळे अभ्यास करताना असा अभ्यास करायचा की आपण वाचन करत असताना सारासार सर्वच म्हणजे वाचन आपल्या हाताखालून डोळ्याखालनं गेलं पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा सह्याद्रीचा ठोकळा वाचून होईल त्यावेळेस तात्याचा ठोकळा एकदा रेफर करा. त्या ठोकळा खूप महत्त्वाचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस भरतीचा मग अभ्यास करू नका. थोडंसं लेवल वाढवा तुम्ही, कारण की आता जे पेपर आहेत त्यांची पण लेवल वाढलेली आहे. पहा तुम्ही, आता मागच्या वेळेस जो मुंबईला पेपर उतरला गेला तो MPSC लेवलचा पेपर होता. त्यामुळे तात्याचा ठोकळा पण तुम्ही नक्कीच रेफर करायचा आहे. त्यामधनं बऱ्यापैकी पोलीस भरतीचा सिलेबस बऱ्यापैकी कव्हर होतो.
त्याचाच ठोकळा कमीत कमी 2-3 तरी वेळा वाचून काढा. नक्की तुम्हाला त्याचा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासामध्ये दररोज थोडा अर्धा तास 20 मिनिटे असे दररोज तुमचा स्टॅमिना तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही जे वाचताय ते तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही फक्त वाचताय आणि तुम्ही नंतर आठवण्याचा प्रयत्न करताय, जर आठवत नसेल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या पद्धती पण बदलायच्या आहेत. कसं, काही लोकांना मोठ्याने वाचून लक्षात राहतं, काही लोकांना असं एकदम मनात असं म्हणजे शांत वाचून लक्षात राहतं. कारण वाचण्याच्या पण पद्धती आहेत. काही लोकांना असं तोंडपाठ करण्याची सवय असते, काही लोकांना रट्टा मारण्याची सवय असते. ज्या पद्धतीमध्ये तुम्ही बसाल त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. असं मी म्हणत नाही की तुम्ही लगेच एकदम असं एकदम प्रॉपर, हरकत नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने अभ्यास जमल त्या पद्धतीने करा. फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही वाचत आहात, तुमचे 2-3 रीडिंग झालेले आहेत, त्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडायला घ्यायच्या. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडताय किंवा एखादा मुद्दा तुम्ही वाचलेला आहे तर तुम्ही तो आठवण्याचा प्रयत्न करा. हे समज तुम्ही 1857चा इतिहासचा मुद्दा वाचलाय तर तुम्हाला ते आठवलं पाहिजे की नक्की 1857च्या उठावामध्ये काय झालं, कशामुळे हे काडतूस प्रकरण काय होतं, मंगल पांडेला फाशी कशामुळे दिली, किती तारखेला दिली, असं तुम्हाला स्टोरी टेल टाईप लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण अभ्यास हा आहे ना, तुम्ही इमॅजिनेशन करा. बघा, तुम्ही अभ्यास करताना तुम्ही टीव्ही पाहत आणि तुम्ही चित्र पाहताय तर ते तुम्हाला लगेच एक 3 तासाचा मूवी हाय असा ॲक्झिटिस डोक्यामध्ये छापतो. तर कसं असतंय, अभ्यास करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायचा, इमॅजिनेशन करा. तुम्ही समज आज तुम्हाला माहिती आहे की भारतात आढळून येणारा आपला म्हणजे बेडूक कोणता, तर राणा टायगर. तर तुम्ही लगेच असं लक्षात इमॅजिनेशन करा की रानातला टायगर. किंवा समज आपली अशा ट्रिक्स आहेत शिखरांच्या, कसा मी हसतो, ज्या अशा ट्रिक्स आहेत, अशा ट्रिक्स तुम्ही स्वतः तयार करा. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतः तयार करा, तुम्ही स्वतः तुमच्या नोट्स बनवा. अशा नवीन ट्रिक्स तयार करा की जेणेकरून त्या पाठांतर करून जर त्याच्यावर प्रश्न आला तर आपला 1 मार्क हा कुठंच गेला नाही पाहिजे, फिक्स झाला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत बारीक सारीक विद्यार्थी, ह्या बारीक सारीक गोष्टी फोकस करा. अभ्यास तर सर्वच जण करतात, पण जो यशस्वी कोण होतो, ज्या ह्या बारीक सारीक गोष्टीवर एकदम प्रॉपर फोकस करतो, ॲनालिसिस करतो, तो पाहतोय की यायला पोलीस भरतीला सतत प्रश्न येऊ राहिला, तो प्रश्न त्याचा तोंडपाठच पाहिजे. बेसिक जे प्रश्न आहेत ते आपले तोंडपाठच पाहिजेत, त्यात काहीच कॉम्प्रोमाइज नाही. जे नवीन मुलं आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. जर तुम्ही ह्या गोष्टीवर जर फायदा केला, म्हणजे जर लक्ष दिलं नाही, तर तुम्ही कॉम्पिटिशनमधनं विद्यार्थी मित्रांनो 1-2 मार्काने बाहेर पडत असता, मग वेटिंगवर राहत असतात. अभ्यास करताना तुम्हाला मी सांगतो, अजिबात काही डिस्ट्रॅक्शन नसलं पाहिजे. तुम्ही पूर्ण न्यूट्रल असले पाहिजे. तुमच्या डोक्यामध्ये अजिबात काही नको. एवढे 3 ते 4 महिने तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही एकदम न्यूट्रल असले पाहिजे. तुमचे मित्र मैत्रीण घरचे वगैरे थोडेसे साईडला ठेवा, फक्त 3 ते 4 महिने, आणि अभ्यासावर फोकस करा, ग्राउंडवर फोकस करा. तुम्हाला 100% पोस्ट मिळणार. फक्त तुमचा फोकस, डेडिकेशन, हार्डवर्क. नुसतं हार्डवर्क करू नका, स्मार्ट वर्क करा, जे मी तुम्हाला सांगितलंय. ज्याला गणित चांगलं जमतं त्याला बुद्धिमत्ता ही चांगलीच जमते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही गणित अभ्यास करताना बुद्धिमत्ताचा पण तुमचा अभ्यासक्रम हा ॲटोमॅटिकच कव्हर होत असतोय. फक्त अभ्यास करताना लक्षात ठेवा, मराठी व्याकरणाचा अभ्यास आपल्याला फक्त स्पेशल करायचा आहे, आणि जीकेचा जो अभ्यास आपण करत आहात तो आपला डायरेक्ट टाटा ठोकळ्यामधून आपण कंपल्सरी पूर्ण वाचून काढायचा, जेणेकरून कोणत्याही टॉपिकवर प्रश्न विचारला तरी तुम्ही करू शकता. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचा एखादा विषय कच्चा आहे, समज मराठी व्याकरण तुमचा कच्चा आहे, मराठी व्याकरण जास्तीत जास्त वाचण्यावरच फोकस करा. समज गणितासाठी तुम्ही ऑनलाईन क्लास करा, किंवा समज तुम्हाला ऑनलाईन क्लास जर नसेल आवडत तर तुम्ही ऑफलाईन क्लास जॉईन करा. कारण की क्लास केल्याशिवाय पर्याय नाही. कारण की आपले जे बेसिक आहे, बेसिक आपलं पोलीस भरतीला एकदम पक्का असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. कारण की पोलीस भरतीचे जे प्रश्न असतात, जवळपास 50% प्रश्न हे बेसिकवर विचारतात. ते एकदम बेसिक गोष्टी असतात, ते बेसिक गोष्टी तुम्हाला प्रश्न विचारणार, पण तुम्हाला ते काय करणार, फसवणार. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती, तुम्हाला 4 पर्याय असेल, तुम्हाला त्यातलं एकच गोल करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सतत वाचताय आणि तुम्हाला पर्याय काटण्याची पण पद्धत, एलिमिनेशन पद्धत पण तुम्हाला जमली पाहिजे. 4 पर्याय आहेत, तुम्हाला माहित असतंय की हा पर्याय आपला नाहीये, हा नाही, राहिले 2 पर्याय. मग त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिस्क घ्यायची असते. तुम्ही एकतर याला गोल करायचं किंवा याला गोल करायचं, कारण असं बी मायनस पद्धत पोलीस भरतीला नसते. त्यामुळं आपल्याला 100 गोल करायचे आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे जर तुम्ही पेपर सोडला तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. एलिमिनेशन पद्धतीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे हे 2च तुमचे उत्तर आहेत, तर मग तुम्हाला तिथं रिस्क घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही बोलले असं अंदाजे जर टप्पू मारले आणि बोलले की आता मी पोलीस भरती होईल, आता विद्यार्थी मित्रांनो तसं नाही. खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला पोलीस भरतीला मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला टप्पू मारून चालणार नाही. तुम्हाला चांगला प्रकारे अभ्यास करून, चांगल्या प्रकारे फिजिकल करूनच तुमचा रिझल्ट येऊ शकतो. कारण की आज हर एक मुलगा पोलीस भरतीची तयारी करत आहे. 12वी सुटली की मुलगा लगेच पोलीस भरतीला उतरत आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं लक्ष थाऱ्यावर असणं गरजेचं आहे. जर तुम्ही लक्ष समज
तुम्ही आता लायब्ररीमध्ये बसलात किंवा घरी बसला वाचायला आणि तुमचं लक्ष क्रिकेटच्या मैदानावर असेल किंवा सिनेमा हॉलमध्ये असेल, कुठेतरी तुम्ही फिरण्यात गेला, मित्र तिकडे गेलेला आहे, तिकडे आता मी जायला पाहिजे, आज गेलो नाही, अशा टायमाला विद्यार्थी मित्रांनो 5 मिनिटं शांत बसा, मेडिटेशन करा 10 मिनिटं आणि परत वाचा. जर अशी तुमची मनस्थिती असेल तर तुम्ही वाचू नका, मेडिटेशन करा. तुम्ही 100% मेडिटेशनने खूप फायदा होतो. आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या डेस्कवर पाण्याची बॉटल एकदम प्रॉपर असणं गरजेचं आहे, चांगले पुस्तक असणं गरजेचं आहे. त्यासोबत थोडंसं दिवसभरात एखादा कप कॉफी पण तुम्ही पीत जा, जेणेकरून आपल्या शरीराचं पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही फिजिकल करता त्यावेळेस थकताय, ज्यावेळेस तुम्हाला झोप येईल, कारण बॉडी आपली थकते, तर अभ्यास करताना तुम्हाला रेस्टचा पण खूप महत्त्वाचा रोल आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की जर मेंदू थकलेला असेल तर मेंदू हा आपला ॲक्सेप्ट करत नाही, वाचलेला अजिबात ॲक्सेप्ट करणार नाही. त्यामुळे रेस्ट देणं पण खूप गरजेचं आहे. मी बोलत नाही तुम्हाला की बसला म्हणजे लगेच UPSCची परीक्षा देणार आहे, असं वाचत चाललाय 15 तास 16 तास 18 तास, काही फायदा होणार नाही. तुम्हाला जर झोप येते तर तुम्ही वाचताय कशाला, 1 तास आराम करा आणि परत त्याच डेडिकेशननी एकदम प्रॉपर फोकसली तुम्ही वाचा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10 तास वाचता याला अजिबात महत्त्व नाही, तुम्ही फोकसली किती वाचले. तुम्ही समज एखादा मुद्दा वाचला आणि तुम्हाला जो आठवत नसेल तर त्याचा काही फायदा नाही, म्हणजे ते तुम्हाला परीक्षेलाही आठवणार नाही. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं, काही मुलं बोलतात की नुसतं वाचत चला ऑटोमॅटिक परीक्षा आठवतं. नाही, आपल्याला मेंदूला तुम्ही सवय लावा, आठवण्याची सवय लावा. तुम्ही वाचत आता जर नाही आठवलं पण तुम्हाला परीक्षेला आठवणार ते, पण तुम्ही मेंदूला सवय लावा. जर सवय लावली तरच ते आठवू शकतं. तुम्ही जर नुसते वाचत गेलात तर नाही, तुम्हाला मेंदूला रिकॉल करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला ती सवय लावणार नाही तोपर्यंत ती तुमचं रिकॉल होणार नाही. समज तुम्ही एखादा मुद्दा वाचला तर तुम्हाला ते रिकॉल होणं गरजेचं आहे. समज तुम्ही 1000 शब्द वाचले, तर मी म्हणत नाही की तुम्हाला 1000 शब्द डायरेक्ट लक्षात राहणार नाही. प्रत्येकजण स्वामी विवेकानंद नसतो, प्रत्येकाची ग्रॉसिंग पॉवर वेगळी आहे. पण तुम्ही एक शब्द कोणाला आठवण्याचा प्रयत्न करा. आज जे वाचले आपण, समज त्या 100 शब्दांमधले तुम्हाला 10 शब्द तरी आठवले पाहिजेत. ते 10 प्रश्न तुम्ही 100 प्रश्न सोडले तर तुम्हाला त्यातले 10 प्रश्न तुमचे असे तोंडपाठ झाले पाहिजेत. असं तुम्ही प्रयत्न करा. नवीन ट्रिक्स शोधा. स्वतः अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा. दुसऱ्यावर जास्त अवलंबून राहू नका. नक्की तुमचा रिझल्ट चांगला आहे. कारण दुसऱ्यावर अवलंबून राहणारा माणूस आहे ना, स्वतः काही करत नाही लाईफमध्ये. त्यामुळे स्वतः प्रिपेअर बना एकदम मनाने आणि ठामपणाने मैदाना आणि लेखी परीक्षेला उतरा. यंदा तुम्ही गुलाल फिक्स तुमच्या अंगावर पडणार. विजयश्री तुम्ही नक्की विजयश्रीचे माळ तुमच्या गळ्यात नक्की होणार. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मेरिट लिस्टमध्ये तुमच्यापासूनच सुरुवात असणार, यात काही शंका नाही. फक्त लक्षात ठेवायचं आहे, आपल्या आईवडिलांचे कष्ट आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आणायचे आहेत. आपले पैसे आईवडिलांचे कष्टाचे वायाला जाऊन द्यायचे नाही. ग्राउंडला प्रामाणिकपणे मेहनत करा. एक्झाम म्हणजे लायब्ररीला गेलात, घरी अभ्यासाला बसतात, फक्त प्रामाणिकपणे मित्रांनो 5 ते 6 तास अभ्यास करा. खूप चांगला रिझल्ट तुम्हाला येईल आणि त्याचा फायदा पण होणार आहे. येणाऱ्या पोलीस भरती लवकरच आपल्या 4, 5, 6 महिन्यामध्ये होणार आहे. कारण की आता टप्पे पण आहेत. इलेक्शन झाल्यानंतर नक्कीच आपली लवकरच पोलीस भरती होईल. त्यामुळं तुम्हाला तुमची जी कन्सिस्टन्सी आहे, जी आपण काय बोलतो त्याला, सातत्य. विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही सातत्य ठेवलं नाही, आता कारण की पोलीस भरती समज पुढं ढकाली थोडीशी, तर कमी मागं पुढं होऊ शकतं. आणि जर तुम्ही सातत्य ठेवलं नाही, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, माणसाला 21 दिवस हे सवय लावायला लागतं. आणि जर तुम्ही 21 दिवसानंतर जर 5 दिवस जर एखादी गोष्ट केली नाही तर तुम्ही शून्य झाली, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. फिजिकलमध्ये, लेखी परीक्षेमध्ये दररोज तुम्ही 4-5 तास का होईना पण करत राहा अभ्यास. आणि ग्राउंड दररोज 1-2 तास का होईना करत राहा. तुम्हाला हे सातत्य ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर ह्यामधनं बाहेर जर गेले तर लक्षात ठेवायचं, तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडणार आहेत. कारण की लक्षात ठेवा, जागा पण असतात, पण ह्यावेळेस थोडंसं जरा कन्फ्युजन होणार आहे. कारण की एकच फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. त्यामुळं तयारी पण तुमची त्यात जोमाची असणार आहे. कारण की ज्या पोराचा कॉन्फिडन्स आहे की मी मारू शकतो 100 पैकी 100 ग्राउंड आणि लेखी पण माझी 90+ आहे, तर तो मुलगा त्या जागेवर चांगला म्हणजे फॉर्म भरणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे थोडे कमजोर आहेत त्यांना पण संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, समज तुम्ही कुठे फॉर्म भरला आणि तिथे जर चांगली मुलं नाही आली आणि तुमचा जर लक लागून गेला तर तसं पण होणारच आहे ह्यावेळेस. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रॅक्टिस ही जास्त लक व भरोसा देऊ नका. तुम्ही हार्डवर्क म्हणजे हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कवर जास्त ध्यान द्या. कारण की लक्षात ठेवा, 99% प्रयत्न असतात आणि 1% नशीब असते. त्यामुळे नशिबावर जास्त अवलंबून राहायचं नाही. आपल्या प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवायचा, आत्मविश्वास. आणि एक गोष्ट सतत स्वतःला सांगा, मी पोलीस झालेलो आहे आणि नेव्हर गिव्ह अप करा. कारण की लक्षात ठेवा, यशाची सर्वात पहिली पायरी आहे की मी करू शकतो आणि मी करणारच. हे 2च शब्द फक्त माणसाला सक्सेस करू शकतात. कारण की जर तुम्ही स्वतःला कमजोर केलं, नाही यार मला गणित जमत नाही, याचं बघा मराठी व्याकरण पाठ आहे, याचं बघा गणित हा किती सोडतोय, याला प्रत्येक वेळेस 90 मार्क पडतायत, मला का पडत नाहीत, कारण तुम्ही कमजोर आहेत. तुम्ही ती हार्डवर्क केलेलं नाही, तुम्हाला ते अजून आयडिया येत नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, वेळ दिला का ऑटोमॅटिक सर्व गोष्टी आपल्याला समजतात. त्यामुळे पोलीस भरतीला जी लेखी परीक्षा आहे त्याला तुम्ही वेळ देत चाला. 100% तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मला कॉल करा.
लेखी परीक्षेविषयी, ग्राउंडविषयी, गोळाफेकविषयी, 100 मीटर, 1600 मीटर तुम्हाला काही अडचण तर बिंदास मला कॉल करा, मी नक्की तुमची हेल्प करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं मी तुम्हाला सांगतो, विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी एक पहिल्यापासून सुविचार ऐकत आलेलो आहोत, हिंदीमध्ये आहे, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लक्षात ठेवा, प्रयत्न जर आपण केले तर तुम्हाला यश भेटणार आहे. जर तुम्ही प्रयत्न केले नाही तर 100% आपण अपेक्षाच करायची नाही यशाची. पण जर आपण मनापासून जर प्रयत्न केले की नाही देव पण तुम्हाला बोलला पाहिजे, नशीब पण बोललं पाहिजे, नाही नाही ही जागा तुझीच आहे, घे मित्रा, हे सगळं तुझ्याच नशिबात लिहिलेलं आहे. देव त्याच माणसाला मदत करतो जो प्रयत्नवादी असतो. प्रयत्नवादी बना. नुसता विचार करू नका, नाही आज 10 तास अभ्यास करायचा, लगेच पेन आणि वही उचला आणि लगेच लायब्ररीत जाऊन बसा, आज आपल्याला 5 तास प्रॅक्टिस करायची नाही. नुसता विचार नाही करायचा, विचार कृतीत उतरायचा. म्हणजे जर ही गोष्ट जर तुम्ही केली तर नक्की तुमचा रिझल्ट चांगला येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझं तुम्हाला सर्वांना विनंती आहे, फक्त येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करा, तुम्हाला यश भेटणारच, त्यात काही शंका नाही. आणि येणाऱ्या पोलीस भरतीच्या प्रवासामध्ये मी नक्कीच यूट्यूब रूपी तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार आहे. जर माझ्या टिप्स तुम्हाला आवडत असतील तर आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कमेंट करा, तुम्हाला नवीन कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहेत त्या विषयावर मी बनवत जाईल. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही मदत लागली तर मला बिंदास कॉल करा, मी तुमच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.